नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आकाश आणि वसुंधरा तिथेच असतात। आकाश शेवटची आपली रूम बघत असतो तेव्हा वसुंधरा म्हणते की अहो तुम्ही ठीक आहात ना? आकाश म्हणतो की हो मी ठीक आहे। तेवढ्यात अखिल तनयाला घेऊन आतमध्ये येतो। तनया म्हणते की अरे वा, तुम्ही अजून इथेच आहात, गेला नाही आहात? तेव्हा ती म्हणते की काही नाही, हरकत नाही, तुम्ही थांबा इथेच। आकाश म्हणतो की नाही झालंय माझं, हा बॉक्स मी भरून ठेवलाय। अखिल त्याच्याकडे बघत असतो। सगळे खूप इमोशनल झालेले असतात, पण जयश्री मात्र निर्लज्जासारखी तिथे उभी राहून हसत असते। आता एक तिथला एम्प्लॉई पेपर घेऊन येतो आणि म्हणतो की डॉक्युमेंट रेडी झालेले आहेत, फक्त साईन करायचं राहिलं, हे आकाशच्या हातात देतो। आकाश लगेच ते पेपर घेतो आणि साईन करायला लागतो। साईन करताना तो जयश्रीकडे बघत असतो। जयश्री मात्र तिच्या मनासारखं झालं म्हणून हसत असते। आकाश डोळ्यात पाणी आणून साईन करतो। अखिल सुद्धा साईन करतो। साईन केल्यानंतर तनया खूप खुश होते आणि म्हणते की अखिल चला ना आपण फॅमिली फोटो काढूया, आता तू फायनली CEO झालास ना। हे म्हटल्यानंतर सगळेजण फोटो काढतात। फोटो काढून झाल्यानंतर आकाश मात्र आपली बॅग भरत असतो। तेवढा तिथे जो शिपाई असतो तो येतो आणि म्हणतो की तुमचा आपल्या केबिनचा कुठे ठेवायचा आहे? आकाश आपला बॉक्स उचलत असतो। तेवढा तो म्हणतो की नाही सर मी उचलतो, म्हणून तो बॉक्स उचलून एका बाहेरच्या टेबलवर ठेवतो। सगळेजण बाहेर जातात। वसुंधरा सुद्धा जाते। जाताना तिला डोळा मारते। मीच कसे जिंकले हे तिला दाखवून द्यायचं असतं। वसुंधरा आपली शांतपणे बाहेर निघून जाते। सगळेजण बघत असतात। आकाश बाहेर येताच तिथल्या क्लर्कने आपली नेमप्लेट बदललेली असते। आकाशच्या नावाच्या ऐवजी अखिलची नेमप्लेट लावलेली असते। हे आकाश बघतो। आकाशला भरून आलेलं असतं। तेवढ्यात विशाखा तिथे बुके घेऊन येते आणि म्हणते की अरे नेमप्लेट सुद्धा बदलली, बघ वसुंधरा नशीब बदलायला जास्त वेळ लागत नाही असं ती आकाशला म्हणते। आकाश म्हणतो की हो। तेव्हा विशाखा कॉंग्रॅच्युलेट करायला आलेली असते। तेव्हा ती आतमध्ये निघून जाते। वसुंधरा आणि आकाश बाहेर येतात। बाहेर आल्यानंतर ते बघतात की त्यांच्या टेबलवर एका सामान ठेवलेलं आहे। आकाश म्हणतो की माझं सामान कुठे? तेव्हा ते म्हणतात की आत्ता तरी त्या टेबलवर ठेवलं आहे, आपल्या इथे 2 केबिन रिकाम्या आहेत, तुम्हाला कुठल्या केबिनमध्ये जायचं आहे ते सांगा, तिथे शिफ्ट करतो। आकाश म्हणतो की नाही इथे ठेवलं आहे का, आजपासून मी इथेच बसणार। बाहेरच्या सगळ्या स्टाफसोबत आकाशने बसून काम करण्याचा निर्णय घेतलेला असतो। हे बघताच सगळे स्टाफ आकाशकडे बघत असतो। तेव्हा आकाश म्हणतो की का मी करायचं नाही आहे, इथे बसायचं नाही आहे का? मला तरी बघू द्या कोण किती काम करतं आणि काय। तेवढ्यात ते म्हणतात की आकाश सर खरंच का? तो म्हणतो की आकाश सर नाही, आजपासून मी आकाश। केबिनमध्ये होतो तेव्हा मी तुमचा बॉस होतो, पण आत्ता बाहेर मी तुमचा मित्र असेन असं म्हणून तो सगळ्यांना विश्वासात घेत असतो। त्याला खूप जड जात असतं हे सगळं, पण तो सगळं धरून चालत असतो। फायनली तो त्या टेबलवर बसतो। तनया अखिलचे वेगवेगळे पोजमध्ये फोटो काढून सोशल मीडियावर टाकत असते। रात्री आकाश लवकर घरी येतो आणि मुलांसोबत खेळत असतो। वसुंधरा हे बघते। तिला खूप छान वाटत असतं की आकाश फायनली असा आपल्या सगळ्यांसोबत खेळत आहे। तेवढ्या जयश्री येते आणि म्हणते की बघ जिंकले ना मी म्हटलं होतं ना तुला, आता हे सगळं फक्त माझ्या मुलाचं आहे, तुझं काहीच नाही आहे, 1 रुपयासुद्धा तुला देणार नाही। हे ऐकल्यावर वसुंधरा म्हणते की अहो तुम्हाला कळतच नाही, तुम्ही सगळा पैसा म्हणताय पण माझ्याकडे तर खजिना आहे। जयश्री तिच्याकडे बघते तेव्हा ती म्हणते की हो तुमचा मुलगा तो खजिन्यापेक्षा काही कमी नाही आहे। जयश्री म्हणते की आता मी तुला ह्याच्यातली फुटकी कवडीसुद्धा भेटू देणार नाही। तेव्हा ती म्हणते की अहो मला पैसा कधीच नको आहे, मला फक्त माझं सुख संसार नवरा मुलं एवढंच हवं आहे, बाकी काहीच नको आहे। जयश्री तिला म्हणते की हो पण तू सगळ्यापासून लांबच राहा। तिचा असून होता वसुंधरावरचा राग गेलेला नसतो। आकाश जयश्री वसुंधराशी बोलताना बघतं म्हणून तो लगेच आईजवळ येतो। लगेच जयश्री आपलं बदलल्याचं नाटक करत म्हणते की किती छान आहे रे तुझी बायको। हे ऐकताच आकाश म्हणतो आई तू हे खरं बोलतेस, तू कधीपासून अशी बोलायला लागली, तुला माहिती आहे मी इतक्या दिवस किती वाट बघत होते तू या शब्दांची। तेव्हा जयश्री म्हणते की हो सगळं व्यवस्थित झालंय, म्हणून तो खोटं नाटक करत वसुंधराशी व्यवस्थित बोलते आणि तिथून निघून जाते। आकाश मात्र परत मुलांशी खेळतो। मुलं म्हणतात बाबा तुम्ही लवकर कसं आलात? आकाश म्हणतो की आता इथून पुढे मी लवकरच येणार आहे असं म्हणून मुलांसोबत टाईम स्पेंड करायचा आहे। नंतर ते रूममध्ये येतात। सगळं खेळून झाल्यानंतर वसुंधरा कपड्यांच्या घड्या घालत असते। तेव्हा आकाश म्हणतो की ऐका ना वसुंधरा, आता मी खूप फ्री आहे, आता कामाचं लोड नाही आहे, म्हटल्यावर मी लवकर घरी असेन आणि फ्री असेन, मला लवकर झोपायची सवय नाही आहे, आजपासून मी मुलांचा अभ्यास घेत जाईन आणि त्यांचा आवरतसुद्धा जाईन। हे ऐकल्यावर वसुंधरा म्हणते की अहो आकाश पण मी करेन ना। आकाश म्हणतो की वसुंधरा मी करेन म्हटलं ना, आता माझ्यावर जास्त लोड नाही आणि प्रेशरसुद्धा नाही आहे, टेन्शनसुद्धा कमीच असणार आहे असं म्हणून तो वसुंधराच्या जवळ जातच असतो की एवढ्यात तिथे तनया येते। तनया आल्यानंतर आकाश वसुंधरा लांब जातात। तनया म्हणते की वाव तुम्ही खरंच खूप आयडियल कपल आहात म्हणून त्यांचं खोटं कौतुक करत असते। ते कौतुक करताना तनया म्हणते की आकाश दादा मला तुझ्याशी बोलायचं होतं, तुला राग येणार नसेल तर तुझी एक परमिशन काढायची होती। आकाश म्हणतो काय? तेव्हा तनया म्हणते की अरे अखिल CEO झाला ना, मी त्याचे काही फोटो सोशल मीडियावर टाकले होते, मग फ्रेंड्स सगळे पार्टी करत आहे, मी पार्टी द्यायचा विचार करत होते, पण तुला राग येणार नसेल तर, नाहीतर तुला असं वाटेल की बघा माझा नवरा CEO
झाला की लगेच पार्टी देते. आकाश म्हणतो की नाही नाही काही हरकत नाही आहे, तू देऊ शकतेस. वसुंधरा म्हणते की हो का नाही द्यावं, सगळ्यांनी स्वतःच्या खुशीचं सेलिब्रेशन हे केलंच पाहिजे. तीसुद्धा परमिशन देते. तेवढ्यात आकाश म्हणतो की हो उद्या घर रिकामच असेल, मी एका मित्राच्या लग्नाला जाणार आहे, आम्ही दोघंसुद्धा, मग तू जा. तनया लगेच आकाशला म्हणते की अरे आकाश दादा पण उद्या माझ्या मैत्रीण येणार, त्यांचं खाणं पिणं घर साफ एवढं सगळं माझ्याच्याने कसं होणार आहे माहीत नाही. वसुंधरा वहिनी प्लीज तू उद्याच्या दिवस थांबते का. वसुंधरा आकाशकडे बघते आणि खुणवते, म्हणते की आकाश ठीक आहे म्हणतो. वसुंधरा बोलते की ओके ठीक आहे मी थांबते, असं म्हणून ती तनयासाठी घरी थांबते. रात्र झाल्यानंतर सगळ्या तनयाच्या मैत्रिणी येतात. तेव्हा अखिलला म्हणते की अरे एवढा लवकर तू CEO पण झालास. अखिल म्हणतो की हो ते काय ना दादामुळे तेवढ्यात बोलणार असतो. एवढ्यात तनया म्हणते की मग तनया म्हणते की मग त्याच्या शेजारी जादू असताना त्याच्यावर जादू होणारच ना, हा सगळा मी त्याच्याशी लग्न केलेल्याचा पायगुण आहे. तेवढ्यात मैत्रिणी म्हणतात की मग दारू वगैरे काही आहे की नाही. तेव्हा तनया म्हणते की नाही इथे अलाउड नाही आहे. मैत्रिणी म्हणतात की तू खूप चेंज झाली आहेस का, आल्यापासून शॉर्ट्समधून डायरेक्ट साडीत आलीस. तेव्हा ती म्हणते की हो आमच्या इथे काही अलाउड गोष्टी नाही आहेत, पण मी तुम्हाला वेगवेगळ्या डिशेस सर्व करेन असं म्हणून ती सांगत असते. आणि वसुंधराला एकेरी हाक मारत वसुंधरा वसुंधरा कुठे आहेस, लवकर खायला आण असं म्हणते. अखिल म्हणतो अगं वहिनी आहे तुझी अशी काय बोलते. तेव्हा त्याने अखिलला शांत करते आणि परत वसुंधराच्या नावाने ओरडत बसते. वसुंधरा पाणी आणि काही खायला घेऊन येते. ते आल्यानंतर तिथे वाढते. ते बघतात त्या मैत्रिणी खाणं बघून म्हणतात की अरे खूपच आहेत की. वसुंधरा म्हणते की हो अजूनही खूप खायला प्यायला आणते मी असं म्हणून ते म्हणतात की अगं कसली भारी आहे अगं तुझी मोलकरीण, काहीही न बोलता कळतं. तनया हसते. तेव्हा ती म्हणते की मी मोलकरीण नाही आहे. अखिल म्हणतो की ही वहिनी आहे माझी. हे ऐकल्यावर तनया म्हणतात की अरे वहिनी ही खूपच गावठी दिसते, मराठीत बोल, हिला काही कळणार नाही. तेवढ्यात वसुंधरासुद्धा त्यांना जमेल असं उत्तर चांगलं इंग्लिशमध्ये झापते. तनयाला तिची लायकी कळते की हिला आपण जेवढी गवार समजत असतो तेवढी गवार नाही आहे. वसुंधराने इंग्लिश बोलल्यानंतर मैत्रिणींना सुद्धा त्यांचं तोंड बंद होतं. तनया तिला खेचून बाहेर नेते आणि म्हणते की तू काय बोलतेस, काय बोलायची गरज होती का, माझा अपमान झाला ना. वसुंधरा म्हणते की मी बोलले नसते तर माझा अपमान झाला असता. आणि कसं आहे ना तनया, भाषेमुळे कोणीच रिच बनत नाही, वागण्यातून रिच बनतं. त्यामुळे मी आधीपासूनच रिच आहे, तुला रिच बनण्याची गरज आहे असं तनयाला थोडीच तोड उत्तर देऊन वसुंधरा तिथून निघून जाते. तनयाचा भारीच अपमान झालेला असतो. पुढे काय होतं आहे पाहणं खूप इंटरेस्टिंग राहणार. तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.